नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। मराठा आणि ओबीसी समाज आझाद मैदानासाठी आग्रही आहे। दोन्ही समाजाच्या समन्वयकांकडून पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र पाठवण्यात आलंय। 20 जानेवारीलाच मराठा आणि ओबीसी समाजाचं मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे। आझाद मैदान आपल्याला मिळावं यासाठी पोलिसांकडे पत्रव्यवहार दोन्ही समाजाकडून केलं गेलेलं आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक तपशील जाणून घेणार आहोत। निवृत्ती, 20 जानेवारी अत्यंत महत्त्वाचा दिवस, कारण मराठा समाज आणि ओबीसी बांधव यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। मात्र या दोन्ही समाजांना आझाद मैदानात हवंय। नक्कीच ऋषाली, आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने 20 तारखेला रवाना होणार आहेत आणि त्यानंतर ओबीसी समाजाचं देखील 20 तारखेलाच आझाद मैदानावरती आम्हाला आंदोलन घ्यायचं आहे असं परवानगीचं पत्र जे आहे ते ओबीसी समाजाकडून प्रकाश अण्णा शेंडगे यांनी मुंबई पोलिसांना दिलेलं आहे। तर मराठा समाजाच्या मुंबईच्या शिष्टमंडळाने जे आहे ते आझाद मैदान, बीकेसीचं मैदान आणि शिवाजी पार्क अशा तिन्ही मैदानाचं पत्र जे आहे ते पोलिसांना दिलेलं आहे। परंतु मराठा समाज देखील आझाद मैदानावरती ठाम आहे की आम्हाला आझाद मैदानाचीच परवानगी मिळावी आणि ज्या पद्धतीने आमचं आंदोलन जे आहे ते आझाद मैदानातच पार पडेल असं मराठा समाजाच्या समन्वयकांनी जे आहे ते मुंबई पोलिसांना सांगितलेले आहे। मागच्या आठवड्यामध्ये आंतरवली सराटी या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये आलं होतं आणि या तिन्ही मैदानांची तपासणी केली होती, तिन्ही मैदानांचा आढावा घेतला होता। परंतु आढावा घेत असताना त्यांचा सर्वांचा जोर जो आहे तो ह्याच आझाद मैदानावरती आहे। त्याच्यामुळे नक्की कोणत्या समाजाला परवानगी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून पाहतोय की मराठा विरुद्ध ओबीसी राज्यामध्ये आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एकीकडे मुंबईमध्ये 20 तारखेला ज्या पद्धतीने सभा होणार आहे, ज्या पद्धतीने आंदोलन होणार आहे, त्या कोणत्या समाजाला नक्की परवानगी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल। दोन्ही समाज देखील जे आहेत ते आझाद मैदानाच्याच परवानगीसाठी प्रतीक्षेत आहे आणि आझाद मैदानावरतीच ठाम आहेत, कारण की हे मोठं मैदान आहे आणि ह्या मैदानावरती मोठ्या प्रमाणात लोक देखील जमू शकतात आणि त्यामुळे ह्याच मैदानाची आम्हाला परवानगी मिळावी असं दोन्ही समाजाकडून सांगण्यात येते। त्याच्यामुळे मुंबई पोलीस नक्की कोणत्या समाजाला परवानगी देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की 3 दिवसापूर्वी मराठा समाजाच्या नेत्यांनी जे आहे ते मुंबई पोलिसांना परवानगीसाठी पत्र दिलेले आहे। तर त्याच्या अगोदरच जे आहे ते ओबीसी समाजाकडून जे आहे ते पत्र देण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे मुंबई पोलिसांची काय भूमिका असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।